पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हची केस करताना पोलीस ड्रंक अर्थातच प्यायलेले होते का असा प्रश्न तुम्ही मला या व्हिडिओच्या शेवटी नक्की विचारालच. कारण काय झालं तर दारूला कधीही स्पर्श केला नाही, मात्र तरीही पुणे पोलिसांनी कीर्तनकारांवर ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केल्याचा अजब प्रकार समोर आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर व्यथा मांडताना हा प्रकार समोर आला. अमृतानंद महाराज असं कारवाई झालेल्या कीर्तनकारांचं नाव आहे. वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी पुणे पोलिसांनी समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रम घेतला. त्यात हा सर्व प्रकार समोर आला. मात्र आता प्रश्न हा आहे की आयुक्त अमितेश कुमार साहेब, समुपदेशन आणि मार्गदर्शन हे तुमच्या पोलिसांना पण तेवढंच गरजेचं आहे. ते असं प्यायलागत कारवाई कशी करू शकतात? नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी. हे संपूर्ण प्रकरण काय या व्हिडिओत पाहूच, मात्र त्याआधी हा व्हिडिओ पहा. मी अमृतानंद महाराज कालक्रिया नेवासाचा आहे सर. मी नेवासा अहमदनगर जिल्हा. सर मी आयुष्यामध्ये दारू पाहिली सुद्धा नाही. एक कथाकार आहे, कीर्तनकार आहे. युट्यूबला जर माझं तुम्ही नाव टाकलं तर माझे कथा कीर्तन येतात सर. पण मुंदळा जो ब्रिज आहे आपलं रेल्वे ब्रिज, तिथं माझ्या गाडीला पाठीमागून येऊन एक गुप्ता नावाच्या मुलाने धडक दिली सर. त्यावेळेस पोलीस स्टेशनला, मुंब्रा पोलीस स्टेशनला माझी पण त्या मशीनद्वारे चेकिंग झाली. तर तेव्हा म्हणजे माझं पॉझिटिव्ह सर कधीच निघणार नाही. महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही मला फोन लावायला सांगा की मी दारू पिलं किंवा मी पित आहे असं जर कधी जर तुम्हाला जर सांगितलं तर मी कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे सर. मला बोलायचं होतं, मी कागद लिहून ठेवला होता की मला तिथे माईकवरच बोलायचं होतं तुमच्याशी सर. तर तुमचे म्हणणं आहे की तुमचे पॉझिटिव्ह नव्हता, चुकीचे अजिबात नाही सर. माझ्यावर आणि काल मान्य आहे तुमचे म्हणणं. ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही बोलते, मला विश्वास आहे की तुम्ही खरा बोलते. हिम्मत जाधव साहेब, जरा याचे हे बघा की काही ब्लड सॅम्पल वगैरे झाला होता का? झाला होता सर. आणि उसमें क्या आया? ब्लड सॅम्पल मध्ये काय आलं? मला दिलंच नाही सर ते पोलिसांनी. मी नक्की 100% खात्री करतो आणि आपल्याला कळवतो. माझ्या गाडीचा सर अपघात झालेला, मी तो एफआयआर सुद्धा माझ्यासोबत आणलेला आहे. तर असे चुकीचे पण गुन्हे पोलिसांनी नाही केले पाहिजे. 100% काही जाणून बुजून भाऊ ताली त्यांच्यासाठी वाजवते की ताली तुम्ही आहे ते म्हणून वाजवते? ऐका सर, स्वतः चूक केले, एक चूक आमच्याकडून झाली तर इतके ताली नाही सर. अशी खूप माणसं आहे. भैया ऐका, चूक तुमची झालेली आहे. तुमचे प्रकरणात चूक झाली असावी अशा मला पण वाटते. तुम्हाला ऐकून 100% याची परत खात्री करण्यात येईल. सर अशी खूप माणसं आहेत पण ते धाडच नाही करत सर बनायचं. वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत कारवाई करण्यात आलेल्या वाहन चालकांसाठी पुणे पोलिसांकडून समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी अमृतानंद महाराज हे जे कीर्तनकार आहेत ते उठून उभे राहिले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर आपली व्यथा त्यांनी मांडली. कारवाई कशी झाली हे विचारलं असता महाराजांचं उत्तरही खूप छान होतं. पोलीस आयुक्त पुण्याचे अमितेश कुमार मार्गदर्शन करत होते. अमृतानंद महाराज हे उठून उभे राहिले आणि म्हणाले, मी कथाकार आणि कीर्तनकार आहे. युट्यूबवर माझ्या कथा कीर्तनाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. मुंडवा ब्रिज परिसरात माझ्या वाहनाला पाठीमागून एकानं त्याच्या वाहनानं धडक दिली. त्यानंतर मला मुंडवा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, जिथे मद्यपान तपासणीसाठी ब्रेथ अनालायझर मशीन द्वारे जी आहे ती चाचणी घेण्यात आली. पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेत ते म्हणाले, माझी मद्याची चाचणी आयुष्यात कधीच पॉझिटिव्ह येऊ शकत नाही, कारण महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात फोन करून चौकशी करा, मी दारू पितो असं जर कोणी सांगितलं तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण पोलिसांनी चुकीची कारवाई करू नये इतक्यावरच न थांबता त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला. या ठिकाणी अनेकांवर चुकीची कारवाई झाली, मात्र पोलिसांविरोधात बोलण्याचं धाडस कोणी करत नाही असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. आता अमृतानंद महाराजांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी, तुमच्या प्रकरणात आमच्याकडून काही चूक झाली असावी असं वाटतं, याची आम्ही पुन्हा एकदा खात्री करू. तुम्ही ज्या विश्वासानं बोलता त्यावेळेस तुम्ही नक्कीच खोटे बोलत नसाल असा एक विश्वास सुद्धा त्यांनी महाराजांशी बोलताना दिला. पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली होती. शहरातील 30 ठिकाणी नाकाबंदी करत 191 वाहन चालकांवर ही कारवाई करण्यात आली. आता मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचं पुणे पोलिसांनी समुपदेशन ठेवलं. मात्र याच मोहिमेदरम्यान समोर आलेल्या या घटनेमुळे
हे 191 जे आहेत त्याच्यात असे किती आहेत जे दारू न प्यायलेले असताना पिले म्हणून पोलिसांनी दाखवलं. आता याच मोहिमेदरम्यान समोर आलेल्या या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. प्रत्यक्षात मद्यपान न करता देखील आपल्यावर कारवाई झाल्याचा दावा करणाऱ्या या कीर्तनकारांच्या प्रकरणामुळे पोलीस कारवाईतील पारदर्शकता आणि तपास पद्धतीवर चर्चा आता सुरू झाली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.